तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पार्थ ब्लॉग्सच्या चॅनलवरती. आज आपण चाललोय राजगडला. तर चला. तर आज तिसरा टाइम आहे राजगडला जायचा. आज आपल्यासोबत आपला मित्र आहे, याची ओळख मी तुम्हाला नंतर करून देतो. तर चला सुरू करूया. तर आता पेट्रोल टाकूयात आणि भेटूयात आता डायरेक्ट राजगडच्या बेस पॉइंटला. तर आत्ता वाजले सकाळची 5 आणि आपण पाली दरवाजाच्या बेस पॉइंटला पोहोचलेलो आहे. तर आता चढायला सुरुवात करूयात. हा आपला थर्ड टाइम आहे. फर्स्ट टाइम आलतो तेव्हा काय आपण ब्लॉग बनवला नव्हता. सेकंड टाइम आलतो तेव्हा आपला तो फर्स्ट ब्लॉग होता. आणि आपण आज पण आलेलो आहे. तर सनराईज व्हायच्या आधी वर जाऊया. तर आत्ता आम्ही अर्धा फूट चढलोय. खूप डेंजर असा दम लागला. आता 5 मिनिटात पाली दरवाजा. तर मित्रांनो, आपली तिसरी वारी आहे राजगडला चढायची. पण ह्यावेळेस जी काही जिरली आहे ना चढायला, झोप नाही झाली, काहीच नाही झालं. मज्जा येते. तर अशा तऱ्हेने पाली दरवाजा फायनली पोचलोय. खूप दमलोय, त्यामुळं शूट काय खूप करत नाही. ओ भाई, तर आता आम्ही पद्मावती माचीवर पोचलेलो आहे आणि माझ्या समोर सनराईज होतोय. थांबा, तुम्हाला दाखवतो. ज्या गोष्टीसाठी एवढा अट्टहास करता, तरी अजून वेळ एक 5-10 मिनिट. हो, टाणान टाणान. हे पहा कसलं झालंय. हो भाई, तर आता पद्मावती माचीवरून आपण जाऊ सुवया माचीला. बाले किल्ला आपण मागच्याच ब्लॉक मध्ये दाखवलेला आहे, त्यामुळं तर मित्रांनो, असा सनराईज पाहण्यासाठी घराच्या बाहेर निघावं लागतंय. आणि तुम्ही तर घरी झोपा काढणारे माणसं आहेत, तर तुम्ही माझ्या ब्लॉग मध्येच बघा. खूप सुंदर झालंय यार. मागच्या फर्स्ट ब्लॉग मध्ये आपले चार्जिंग संपल्यामुळे मी तुम्हाला सुवया माची आणि संजीवनी माची दाखवलीच नव्हती. पण ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. बाले किल्ला एवढा नाही दाखवणार, कारण फर्स्ट ब्लॉग मध्ये मी दाखवलेला आहे. जे नवीन बघत असतील त्यांनी आपला फर्स्ट ब्लॉग बघा. तो जो आपल्याला समोर दिसतोय तो रायगड आहे. हे आहे संजीवनी माची. बाले किल्ला, इकडे सुवया माची. ओ, हा जो आहे तो आहे सिंहगड, म्हणजेच कोंढाणा. वाऱ्याने आवाज येतोय का नाही काय माहित. तर मित्रांनो, फायनली सनराईज झालाय. आम्हाला माचीवर पोचायची, त्यामुळे आम्ही फास्ट होतो. अरे, रस्ता चुकलोय का काय ते पण समजत नाही आम्हाला, कारण सनराईज बघायचं वेळ आहे खूप.
विचित्र आहे. काय चुकीच्या रस्त्याने आलोय का बरोबर आलोय? सोया माझ्याकडे जाताना इथे हनुमान मंदिर आहे. पण मित्रांनो काय यार सनराईज झालाय, शब्दात न सांगता येणार. इथे बघा ना टेंट लावून राहिलीत, किती सुंदर. समोरच सनराईज होतोय. 50 आम्ही या नाड्या बांधल्यात ह्या बुट्टाच्या, तरी सुटते देत. आता नाही बांधणार भाई. हा जो आपल्या सोबत आहे, तुझे इन्स्टा आयडी सांग. प्रसाद वाईफ. अरे आत्ताची युजर नेम ते सांग. आताच न्यू युजर नेम चेंज केलं. कालच चेंज केलं. तर मित्रांनो ह्या जे इन्स्टावर 60K फॉलोअर्स आहेत, तर तुम्हाला आत्ताच आम्ही युजर नेम सांगितलंय ते सर्च करा आणि पार्थ ब्लॉग्सच्या फॅमिलीकडून सपोर्ट. तर आत्ता 6:30ला 21 मिनिट कमी आहेत आणि आम्ही पोचलोय सुवया माचीवर. तर पहिली सुवया माची पाहू आणि मग जाऊ संजीवनी माचीत, मग बाले किल्ला. आता सुवया माचीकडे चाललो होतो आणि इथे एक मला दरवाजा भेटला. सगळ्यांना माहित असेल पण मला नव्हतं माहित, मी आजच पाहिला. दाखव मला, दाखव मला. 125 वेळा नाड्या सुटल्यानंतर 124 वेळा आम्ही बांधल्या, तरी बी त्या सुटतच आहेत. तर भाई बास, ओ भाई मिल गया फायनली. हे खूप दिवस मी शोधत होतो, सापडलं. तर आता आम्ही बसलेलो होतो. तर आता संजीवनी माचीला जातो. बाले किल्ल्याचा ब्लॉग फर्स्ट ब्लॉग मध्येच बाले किल्ला दाखवलेला आहे, त्यामुळे आज दाखवेल का नाही हे काय मला माहित नाही, कारण चार्जिंग टिकली तर दाखवेल. तर मित्रांनो हे आहे ते आहे हत्ती प्रस्तर. तर मित्रांनो हे सोया माचिक जाताना पण एक सदर आहे आणि बाले किल्ल्यावर पण सदर आहे. आता आम्ही या कोणत्या तरी नवीनच वाटेने चाललोय, कुठं जाती माहित नाही, पण कुछ तो नया एक्सपिरियन्स करेंगे भाई. ला 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 ला. कोणती एड आहे रे ही अशी? एड आहे ना कोणती तरी. मित्रांनो एकदा राजगड बघा, ह्याची पण फर्स्ट टाइम आहे राजगड पाहण्याची. इथे काळेश्वरी देवी मंदिर आहे आणि हे इथे तलाव आहे. आम्ही सुवया माचीकडून डायरेक्ट इकडून आलोय. काय मित्रांनो इथून आम्ही वरती आलो आणि हा नंदिनी पिंड बघा किती जुनी आहे भाई. भारी यार. मित्रांनो इथं एवढे तलाव आहेत ना, मी फर्स्ट टाइमच पाहतोय, दोनदा आलोय पण. पहा इथं पण आहेत, तिथं पण आहेत आणि आपल्याला जायचे तिथे संजीवनी
माची ब्रो. चला, भाले किल्ला बघा किती मोठा दिसतोय. तर मित्रांनो आम्ही तिथून चालत आलोय, त्याच्या पण पलीकडून. म्हणजे पण तिथून ही बघा दिसत पण नाही कुठून चालत आलोय, म्हणजे ही पाय वाटे. केले. आम्ही मेन रस्त्याने नाही आलो. आम्ही नवीन रस्ता ओळखलाय, शोधलाय. हा हा हा, माझी आली तेव्हा. चला. तर मित्रांनो हा आहे तोरणा. दुःख नाही, क्लीन वातावरण, त्यामुळं एकदम स्पष्ट दिसतोय. आणि ही आहे संजीवनी माची तटबंदी. काय भारी वाटते ना संजीवनी माची. तर मित्रांनो आता संजीवनी माची सुद्धा पाहून झालेली आणि आता आम्ही जाणार आहे बाले किल्ल्यावर, पण ते मी तुम्हाला दाखवणार नाही, कारण आपल्या फर्स्ट ब्लॉग मध्ये बाले किल्ला हा संपूर्ण दाखवलेला आहे. ऐक ना, आता खूप ऊन वाढले. तर मित्रांनो तुम्ही कोणकोणत्या किल्ल्यावर गेलाय ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही हा ब्लॉग बघताय आतापर्यंत, तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय ते पण मला कमेंट मध्ये सांगा. अरे आपण डायरेक्ट दिसतोय बा. थांबा, अजून तुम्हाला थोडस दाखवायचं राहिलंय. ते दाखवलं की खाली पोचलो की एंड. तर आम्ही हे झाला तुझा. तर रस्ता चुकलोय आणि हे पहा, हे कुठने आम्ही चाललोय ते आम्हालाच काय समजत नाही. पण थांबा, तुम्हाला वर जाऊन सांगतो काय किस्सा झालाय. तर मित्रांनो आम्ही या गचपणातून आलोय. फुल वरती जायचं आणखी. काय सांगू तुम्हाला, तारात झाली. बजरंग बली की जय. मी जर घसरलो तर तुला पण घेऊन खाली जातोय. बाले किल्ला बघा कसला दिसतोय, किती मोठा आहे. आम्ही इथे गाडी लावलेत. हा आहे पाली दरवाजा. तर मित्रांनो बाले किल्ला सुद्धा फिरलेला आहे आता. तर आता जाऊ पद्मावती माचीवर आणि तिथे पद्मावती देवीचं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो. चला. हे आहे रामेश्वर मंदिर, ते पद्मावती देवीचं मंदिर आहे. तर दर्शन घेतलंय आणि आता खाली उतरायला सुरुवात करणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चला. सबस्क्राईब पण करा. चला भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये.